आठ रामदास पठार ही टप्पल एसटी रामदास पठारला गेली होती। तिकडून परत येते वेळेला वरण घाटामध्ये त्या कॉर्नरला तिथं हा अपघात झाला। बऱ्यापैकी त्यांनी कंट्रोल करायचा प्रयत्न केला ड्रायव्हरने, परंतु ब्रेक फेल झाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने गाडीने पलटी मारून ती घासत गेली आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही लोकांना डोक्याला, कोणाला हाताला, असं काही लोकांना मुक्कामार, एक दोन लोकांना जखम झालेली आहे आणि तसं काय फार मोठी इंजुरी त्यामध्ये नसल्यामुळे इथल्या इथे जेवढं आम्हाला रिलॅक्स करता येईल तेवढं करून आम्ही जेवढ्या लोकांना घरी सोडता येईल तेवढे सोडूया। इथे ज्यांना राहायचं ते इथे थांबतील। काही लोकांना मुंबई ठाणेला त्यांची घरं आहेत, ते कामं इकडं लग्नाला आले होते, कार्यक्रमाला आले होते, होळीला आले होते, त्यांना आम्ही तिकडे जाण्याची व्यवस्था ॲम्ब्युलन्स मार्फत करू। या गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे, याची काय चौकशी करणार होणार ना, ते त्यांच्या एसटीच्या माध्यमातून ती चौकशी केली जाते की वस्तुस्थिती काय आहे ती खरी, की ड्रायव्हरचा कंट्रोल सुटला का खरोखर एसटीचा ब्रेक। आता तो ड्रायव्हर नेहमी त्या घाटाने चालवत असतो, आता काही नवीन ड्रायव्हर नाही किंवा बाहेरचा नाही, मग तो बाहेरचा ड्रायव्हर आहे आणि त्याला माहिती नाही, तर तो गेल्या अनेक वर्ष या घाटाने काम करतोय, त्यामुळे आम्हाला वाटतंय की तो खरं बोलत असेल। आता आपण प्रत्यक्ष बघितलं रुग्णांना, त्याच्या जखमी ना, त्याच्यामध्ये छोटी मुलगी ती डोक्याला खूप ते चार पाच टाके येतील। आर्थिक मदत देणार का? हा, जे काय नियमाप्रमाणे ते करू आणि त्यातून जर काय अडचण भासली तर आम्ही आहोत इथं, त्याची कोणी काळजी करायचं कारण नाही। महाराष्ट्र आगारामध्ये साधारण किती जुन्या गाड्या असू शकतात याची आपल्याकडे काय माहिती आहे का? जुन्या गाड्या जास्त आहेत, नवीन गाड्या कमी आहेत, पण आता नवीन गाड्या जशा येत आहेत तशा प्रत्येक डेपोला आम्ही आता पहिल्या लॉटमध्ये 10 एसट्या देतोय आणि त्या ज्या ग्रामीण भागात, डोंगर भागामध्ये जाणं आहे तिथे जास्तीत करून नवीन गाड्या देण्याचा प्रयत्न करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।